एक गोष्ट माग केली. मम्माच्या विरुद्ध काही बोलायचं असलं किंवा तिला काही बोलायचं असलं की बाबा पटकन माघार घेतात. असं का करतात? नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे, त्यामुळे बाबा असं करतात. आणि जर का काही घडलंय ना तर मम्मा पप्पा पण आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. मला सुद्धा हेच वाटतंय. बाबा त्यांचा विषय निघाला की एकतर शांत तरी बसतात, नाहीतर विषय तरी बदलतात. हो ना, म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा वीणाताईंचा फोन आला तेव्हाही त्यांनी आपल्याला अशीच उडवाउडवीची उत्तरं दिली. काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे ना वहिनी. मी जरा एक बोलू? हे घाबरतायत किंवा ह्यांच्यामध्ये आणि हिच्या मम्मा पप्पांमध्ये काहीतरी झालंय असे निष्कर्ष नका काढू तुम्ही. वहिनी, उगाच कोणी निष्कर्ष काढत नाही. असं बरेच वेळा घडलंय म्हणून बोलतोय. मलाही तेच म्हणायचं. ह्या सगळ्या मागे ना फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे हिच्या मम्माची शपथ. ते वीणाताईंना नाही प्रांजलला जपतायत आणि ओघाने रायालाही. मी आतापर्यंत एक गोष्ट तुमच्या समोर कधी बोलून नाही दाखवली, पण आज आता मला बोलावंच लागणार. त्या शपथेमुळे ना हे आणि मी सतत टेन्शन मध्ये असतो. डोक्यात ना हाच विचार असतो, आपण काही बोललो तर प्रांजल दुखावली तर जाणार नाही ना, तिला वाईट तर वाटणार नाही ना, आणि ती रडलीच तर काय होईल? एखादी गोष्ट जर का वीणाताईंच्या कानावर गेली आणि त्या इथे आल्या शपथ मोडली म्हणून, ह्या अशा अनेक प्रश्नांनी ना ते सतत काळजीत असतात. त्यात समजा हे गेले तिकडे आणि झालं मोठं भांडण, तर मग काय करायचं? त्यांच्या बरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकायचे कायमचे, जसे मी माझ्या आईबाबांबरोबर तोडले. मी माझ्या आईबाबांना भेटू शकत नाही. हे सगळं प्रांजलच्या बाबतीत होऊ नये असंच ह्यांना आणि मला वाटतं. आणि ह्या सगळ्याचा अर्थ तुम्ही असा काढताय की ते घाबरतायत किंवा कुठल्या तरी उपकाराच्या ओझ्याखाली येऊन ते असं वागते. पण असं काहीही नाही. आई, तुम्ही एवढा विचार करताय हेच माझ्यासाठी खूप. मला माफ करा. बाबांनी मम्मा किंवा पप्पांकडनं काहीतरी घेतलंय असा अविश्वास दाखवला. सॉरी. आई, त्या शपथेमुळे तुम्हाला जर का इतका त्रास सहन करावा लागत असेल तर आता काहीही करून मम्माला ती शपथ मागे घ्यायला लावलीच पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर. पण त्यासाठी तू काय करणार आहे? काकांनी मदत केली तर होईल सगळं. केली मदत. बोल, काय करायचंय? मला मगाशीच हे सुचलं होतं. उद्या बाबा आणि भाऊजी कामावर गेले की आजी आजोबा आई आणि वहिनी एवढेच जण घरात असते. आजी आजोबांना जर का आपण कुठेतरी पाठवलं तर मम्माला घरी बोलावता येईल. पण त्यांना इकडे बोलून असं काय होणार आहे? सगळंच होणार आहे राया. मम्मा इथे आली ना की ऋता वहिनीला तिच्या समोर उभं करायचं आणि आपल्याला सगळं कळलंय हे सांगायचं. आणि फक्त एवढंच सांगायचं की तिने जर का शपथ मागे नाही घेतली तर आम्ही सगळं घरच्यांना सांगणार. आता वहिनीचं काय होईल ते होईल, पण मम्माचं या घरात येणं कायमचं बंद होईल. हे सगळं केल्यावर त्या शपथ मागे घेतील? हो, मला खात्री. कारण रायाला आणि मला त्या घरात नेण्यासाठी तिचे प्रयत्न चालूच राहतील आणि त्यासाठी तिचं या घरात येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तिला शपथ मागे घ्यावीच लागेल. पण जर त्या नाही म्हणाला तर? मग खरंच सगळ्यांना काय घडलंय ते सांगायचं. अरे पण त्यात फक्त ऋताचा बळी जाईल. त्याशिवाय पर्याय नाहीये. ती जसं वागली तसं तिला भोगावंच लागणार. नाही राय, आपण सगळ्यांना सांगू हे फक्त मम्माला सांगण्यासाठी असेल. आता जर का ती नाही म्हणाली तर आपण गप्प बसायचं, कुणाला काहीच सांगायचं नाही. आणि आई, तुम्ही पण प्लीज बाबांना काही सांगू नका. पण प्रांजल, तू एक गोष्ट विसरतेस. तू दिलेली धमकी पोकळ आहे
हे जर तुझ्या मम्माला कळलं ना तर त्या हात धुवून आपल्या मागे लागतील. राया, अरे पण आपल्याला प्रयत्न करायलाच हवेत. नाही, बरोबर आहे. नाही, हे होईल ते होईल असा विचार करत राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही. रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढं सगळं केलं, आता हेही करून बघूया. सक्सेसफुल झालं तर ठीकच आहे. मी एक काम करतो, मी उद्या सकाळीच 4च्या नाटकाची तिकीट काढून आणतो आई बाबांसाठी. कसं आहे, बाबांचा नाटक हा वीक पॉइंट आहे आणि तिकीट हातात मिळाली म्हटल्यानंतर ते दोघं नक्की जातील. राया, तू पण एक 3 पर्यंत सगळी कामं आटपून निघेल. बरं ठीक आहे. आणि मी आतल्या खोलीत थांबतो. हो, म्हणजे माझ्यासमोर हे सगळं उगाच नको. आणि तुम्हाला गरज लागली तर मी आहेत ना. हो काका, तू थांबच, गरज आहे त्याची. हो, आणि मी पण मम्माला काहीतरी कारण काढून एक 4:30-5च्या सुमारास बोलवून घेते. ती आली की लगेचच आपण ऋता वहिनीला तिच्या समोर उभं करूया. चालेल. पण त्याआधी ऋता वहिनीकडून सगळं कबूल करून घेतलं पाहिजे. आयडिया. आई बाबा नाटकाला गेले की आपण ऋताला कॉर्नर करायचं. पण इतक्या उशिरा? अरे, आधी जर आपण हे केलं तर तुला माहिती आहे ती वीणा त्यांना फोन करेल आणि अलर्ट करेल आधी. पण आपण वहिनीशी बोलल्यानंतर सुद्धा ती मम्माला फोन करूच शकते ना. हा, मग तिच्यावर नजर ठेवायची आणि नाहीतर तिचा मोबाईल सरळ ताब्यात घ्यायचा. भाऊजी, हे बघा वहिनी, नाईलाजास्तव काही गोष्टी कराव्या लागतात. मला अजूनही वाटतंय आपण हे सगळं करायला नको. हो, वीणाताई चिडलं तर विचित्र परिस्थिती निर्माण होईल. भाऊजी, कळत का नाहीये तुम्हाला? आई हो, आताही त्याच्यापेक्षा काय वेगळं. आपल्याला कुणालाच आपल्याला हवं तसं वागता येतच नाहीये. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आपण आताच एक पाऊल टाकून बघू ना. यांना हे सगळं कळलं ना तर घर डोक्यावर घेतील. वहिनी, ते नंतरचं नंतर बघू. आता जे ठरलंय ना तेच करायचं. प्रांजल, यू गो आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. मग ठरलं तर मी उद्या सकाळीच जाऊ मम्माला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इन्व्हाइट करते. काय ग, काल कालिंदीताईंबरोबर चांगलं जमलं होतं तुझं. जाताना पण खुश होते त्या. असणारच, एवढी बर्दास्त ठेवली होती मी त्यांची. आणि त्या जाताना काहीतरी म्हणत होत्या की तू दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच त्या वागणार आहेत. आणि तू असं काय सल्ला काय दिलास त्यांना? अहो, म्हणजे ते आमचं नेहमीचं बायकांचं. नाही, म्हणजे चांगला सल्ला दिला असेल तर चांगलंच आहे. पण बघा, घसरलात ना शेवटी माझ्यावर, म्हणून मी म्हणते मला ना या घरात कोणी समजूनच घेत नाही बाई. अरे प्रांजलताई, या ना या. साहेब, प्रांजलताई आल्यात. बाई 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 बाई, प्रांजल, अगं तू इतक्या सकाळी काय ग, काय झालं? रायाबरोबर भांडून आलीस की काय? मम्मा, तसं काही नाही. बरं, तुला सतत असं का वाटत असतं की माझ्या तरी रायामध्ये काहीतरी भांडण झालंय किंवा कुणीतरी मला काहीतरी बोललंय? असं कसं, असं कसं? अगं, नाहीतर तू इतक्या सकाळी आली असतीस का? ग मम्मा, मी सहजच आले तुला इन्व्हाइट करायला. इन्व्हाइट करायला? कशासाठी? काही नाही, आज माझ्या आणि रायाच्या लग्नाला 2 महिने झालेत ना. मग राया म्हणाला की तो आज लवकर घरी येणार आणि आई पण म्हणत होत्या की छान कांदा भजीचा बेत करूया म्हणून. मग आई सांगत होत्या की तू खूप त्यांचा आदरातिथ्य केलंस म्हणून. खूप गप्पा मारल्यात ना तुम्ही. ऐका, मग रायाच म्हणाला की तू इतकं छान स्वागत त्यांचं केलंयस तर मग आपण मम्माला इन्व्हाइट करूया, त्यांना पण बरं वाटेल. म्हणूनच मी आले तुला इन्व्हाइट करा. राया नक्की असं म्हणाला? हो. हे बरं आहे बरं का, म्हणजे सासूबाईंना बोलवलं आणि सासरे भावांना मात्र पार विसरला ना. नाही हो पप्पा, तसं नाही. तो तुम्हालाही बोलाव म्हणाला, पण मीच म्हटलं की पप्पांना ऑफिसला जायचं असेल. काल आई इथे आले होते ना, त्यामुळे तुम्ही घरीच थांबलात ना. थांबला होता म्हणजे काय? तूच थांबायला सांगितलं होतंस ना माझ्यावर पहारा देण्यासाठी. नाही, अगदीच तसं नाही. नाही, तसंच आहे, मला माहितीये. लग्न झाल्यापासून तुझं माझ्यावरचं प्रेमच कमी झालंय बाई. अगं, आता एवढी ती तुला प्रेमाने बोलवायला आली आणि तरी तू म्हणतेस की तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय म्हणून. नाही, तसं नाही. पण काय ग, नक्की हेच कारण आहे ना मला तुझ्या घरी बोलवायचं? हो, म्हणजे दुसरं काय कारण असेल ना.
मग येणारच ना आज? मला ना माझ्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे. नाही काय आहे, आज मी तिला भेटणार होते, तर मला तिला फोन करून विचारलं पाहिजे ना की मी उद्या आले तर चालेल का. फोन आत आहे, मी आलेच जरा. काय ग हे भजी प्रकरण काय आहे? आता सकाळी सकाळी या कशाला फोन करतायत? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं मला सांग की काल तो कोण हा पोतनीस माणूस तुमच्याकडे येऊन गेला, त्याच्यानंतर तिथे काही घडलंय का ग? अहो नाही ना, बघा ना, एवढी सगळी मेहनत फुकट गेली. बाबा काहीच बोलले नाहीत प्रांजलला. अगं मग तुला काही बोलले का? नाही, मला कशाला बोलतील? अगं मग तू हे सगळं केलंयस हे त्यांना कळलंय का? नाही, कळलं असतं ना तेव्हा ना बोल बोल बोलले असते मला. आणि माझी आई तुमच्यासारखी नाहीये जिला हे लोक घाबरतील. हो, माझं जरास एवढंसं काही चुकलं ना तर तुटून पडतात हो माझ्यावर. हो का? अगं पण या सगळ्या प्रकरणात माझं नाव कुठं आलं नाहीये ना? नाही, तुमचं नाव कशाला येईल? मग ठीक. पण तुम्ही हे सगळं का विचारताय मला हेच कळत नाहीये. अगं काय आहे माहितीये का, आज प्रांजलनी मला तुमच्या घरी बोलवले. हो का? अहो मग बिंदास द्या, काही झालेलं नाहीये घरात. या उलट मुकुंद आणि राया तर माझ्या नावाने बँकेत अकाउंट काढणार आहेत आणि त्यांना बिझनेस मध्ये झालेला फायदा माझ्या अकाउंट मध्ये भरणार आहेत. आणि ऐका ना, माझा पासपोर्ट पण काढणार आहेत. पासपोर्ट? कशाला? अहो कुठेतरी फॉरेनला जायचा प्लॅन आहे. बरं ऐका ना, अगं तू बोल, मी ऐकतेच आहे, बोल. मी फॉरेनला गेले तर तुमच्याकडे जमा असलेले माझे पैसे मला लागतील ना. तिकडे फॉरेनला जाताना डॉलर का काहीतरी घ्यावं लागतात ना. 20,000 रुपये दिले तर किती डॉलर येतील? मिळतील ग, काहीतरी 300-325 डॉलर मिळतील. म्हणजे आपण 20,000 रुपये द्यायचे आणि फक्त त्यांनी 300 रुपये द्यायचे. हो ग बाई. चल ठेवते मी आता. अगं, काय सांगतेस काय? हा एकदम परफेक्ट प्लॅन आहे. आता वीणाला ना तिची शपथ मागे घ्यावीच लागेल. तुम्हाला पण वाटतंय ना असं? नक्कीच. त्यावेळेला पण मी तिथे असायला पाहिजे. नाही म्हणजे मी तिथे असेल ना तर मला तिच्यावरती जराशी दादागिरी गाजवता येईल. पप्पा, ती माझी मम्मा आहे हे तुम्ही विसरू नका. दादागिरी वगैरे काय? ते शब्दशा काय अर्थ घेतेस? बघ, आतापर्यंत इतकी वर्ष कायम ती बोलत आली आहे आणि मी ऐकत आलो. आता निदान हे 4-5 दिवस तरी मी बोलेन आणि ती ऐकेल. म्हणजे मला सुद्धा तिच्यावरती जरा नवरेगिरी गाजवता येईल. पप्पा पण फक्त 4-5 दिवस, हा? प्रॉमिस? प्रॉमिस. बाई 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 काय ग? काय झालं? बाई 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 ही माझी मैत्रीण किती बोलते फोनवर. तुझीच मैत्रीण ती. काय? नाही काय काय म्हणाली काय ती? काही नाही, मी उद्या तिला भेटले तरी चालण्यासारखं आहे, त्यामुळे आज मी येऊ शकते तुझ्याकडे. अरे वा, मग मी पण येतोय. नाही मला आत्ताच राहायचा फोन आला होता. हो हो तुम्ही चला ना, नाहीतरी मी किती वेळ बोलणार रायाशी, नाही का? मी आपली गप्पा मारीन कालिंदी ताईंशी, आजींशी. नाही, आजी नसतील तेव्हा. का? आजी आजोबा नाटकाला जाणार आहेत ना. हो का? नाही पण आई असतील ना. त्या आहेत ना, मग झालं. आता आमची छान मैत्री झाली आहे. किती वाजता यायचं सांग. 5 पर्यंत या, चालेल. काय रे काका, तू आता एवढ्या उशिरा का जेवायला बसला? पेशंट जरा जास्त होते, दवाखाना बंद करायला उशीर झाला. मग चांगलंच आहे ना. तुझ्या हाताला गुण आहे म्हणून तर इतके पेशंट येतात तुझ्याकडे. हो का? मला वाटतं दवाखान्याचं इंटिरियर बघायला येतात की काय लोक. काका, आजी आजोबा गेले का नाटकाला? ऑफकोर्स, मी सांगितलं होतं ना, उड्या मारत गेले दोघे जण. चला, ऋता वर्सेस इतर या एकांकिकेचा प्रयोग सुरू करायचा आपल्याला इथे. द्या द्या, पहिली घंटा द्या. माझे सासू सासरे कधी येणार आहेत? 5 वाजता. द्या भाऊजी. असू द्या हो, या कामांची सवय असावी माणसाला.
मी अजूनही सांगते, तुम्ही हे जे काही करताय ना त्याचा पुन्हा एकदा नीट विचार कर. बाकी काही नाही रे, मला ह्यांची खूप भीती वाटते. जर का ह्यांना कळलं वीणाताईंना इथे बोलवून आपण त्यांचा अपमान केला, किंवा वीणाताईंनी जर का त्यांना हे सगळं फोन करून सांगितलं ना, तर खूप गडबड होईल रे बाळा. आई, प्रांजलच्या मम्माने आता कळस गाठलाय. त्यांनी पुढे जाऊन असं काही करू नये म्हणून आपण हे करतोय. त्यात त्यांचा मुद्दामून आपण अपमान करतोय असं काही नाहीये. राया, कधी आलास? जस्ट आलो. तुला काही खायला देऊ का? नाही, नको. आज वर्कशॉप वरती खूप काम होतं, त्यामुळे मी आणि दादाने उशिरा डबा खाल्ला. आता भूक नाहीये. चला, सगळी पात्र आलीत का? नाटकाला सुरुवात करूया. नाटक काय म्हणताय भाऊजी? सॉरी. मंगेशराव, बी सिरियस. बोलवा तुमच्या ऋतावाहिनीला. हो, मी बोलावते, पण मी आणि राया तिला काही बोलणं योग्य नाही, कारण ती मोठी आहे ना आमच्यापेक्षा. मग कोण बोलणार? तुम्ही आणि काका. आता तुम्हाला दोघांना सगळंच माहिती आहे ना, त्यामुळे तुम्ही दोघंच बोला. कशाला? आपण बोललो तर काय हरकत आहे? आपण जर का तिला बोललो तर आपण तिचा अपमान करण्यासाठी बोलतोय असं वाटेल. ती कशीही वागत असली तरी आपण तिचा मान ठेवायलाच हवा ना. तिला जर का आपण दुखावलं तर या घराचंच वातावरण बिघडणार आहे. नाही, प्रांजल बरोबर बोलते. उगाच शब्दाला शब्द वाढून भांडणं व्हायला नको. आम्ही बोलतो तिच्याशी. ठीक आहे, बोलवा तिला. भाऊजी, जरा दमानं. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी व्यवस्थित बोलीन तिच्याशी. काय? ये. ऋतावाहिनी, आईनी तू अगं बरं झालं तू आलीस. कुठली साडी नेसू जरा चूज करायला मदत कर ना. साडी? अगो वीणाताई येणार आहेत ना, मग त्यांच्यासमोर व्यवस्थित बाहेर यायला हवं ना. तुला कोणी सांगितलं मम्मा येणार आहे ते? त्यांनीच, म्हणजे त्यांचा फोन आला होता की तू त्यांना बोलवलंयस म्हणून. कधी? सकाळी. का ग? त्यांनी मला फोन नाही करायचा का? तुझी काही हरकत आहे का? नाही, माझी काय हरकत असणार ना. अगं मग सांग ना पटकन कुठली साडी नेसू ते. ते आपण नंतर ठरवूया. आता आईने आणि काकाने तुला बाहेर बोलावलं. कशाला? त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी. अरे देवा, आता कशाबद्दल? ते मला नाही माहिती, ते तू त्यांनाच विचार. मला माहितीये काही वेगळं नसणार. तुझी मम्मा येणार आहे ना, मग मला का मला जुंपणार? तू हे कर, तू ते कर, हे बसणार बोलत तुझ्या मामाशी. आई ती नोकर मिळाली आहे ना. चल. तुम्ही बोलवलत मला? बैस इथे. काय झालंय? बस ना, सांगतो सगळं. बस बस. काय झालंय? ऋता, काल दादाचा एक मित्र येणार होता, पोतनीस. हो, पण ते आलेच नाही ना. नाही, तो आला, पण त्याला कोणीतरी खूपच अद्वा बोललं. कोण बोललं ग? माहित नाही, मी तर तेव्हा बाजारात भाज्या आणायला गेले होते. हो की नाही प्रांजल? कदाचित बाबांनाच माहित असेल, कारण ते फोनवर बोलले ना त्यांच्याशी. त्यांनीच बाबांना सांगितलं असणार. त्यांनी प्रांजलचं नाव सांगितलं. अगो बाई, प्रांजल तू बोललीस ते ना काही. कशाला गो? तर तूच तिला सांगितलंस ना तो माणूस चांगला नाहीये म्हणून बायकांच्या बाबतीत. कोणी सांगितलं तुला हे? म्हणजे मी असं ऐकलं होतं. हो, कोणाकडून? माझ्याकडून ना, कारण माझंच नाव घेतलंस ना तू. पण मला नेमकं आठवत नाहीये मी तुला हे सगळं कधी सांगितलं.
बघा मला पण आठवत नाहीये. पण ते पोतनीस लंपट आहेत हे बरं आठवतंय तुला. राया आम्ही बोलायचं असं ठरलंय. ऋता तुला हे मान्य आहे ना की तो पोतनीस लंपट आहे हे तूच सगळ्यांना सांगितलं. हो. मग तुला हेही मान्य असेल की तू त्या पोतनीसला भेटलीस आणि त्याला वाटेल तसं बोललीस. मी हं? मी कशाला बोलेन काही. मी तर तेव्हा घरी नव्हते आणि त्यांनी प्रांजलचं नाव घेतलंय ना, मग तुम्ही हे सगळं मला का विचारताय. हो कारण आम्हाला खात्री आहे हे काम प्रांजलचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी. बघा नेहमी असंच होतं या घरात. त्यांनी प्रांजलचं नाव घेतलं तर तिला कोणीच काही बोलत नाही आणि उलट मलाच प्रश्न विचारले जात आहेत. काका आपण कशाला उगाच टाइमपास करतोय. वहिनी आम्हाला माहितीये की हे सगळं काम तुझं आहे पण प्रांजलचं नाव घेतलं गेलंय. म्हणजे तुला काय म्हणायचंय. त्याला असं म्हणायचं आहे की पोतनीसला तू भेटलीस त्याला वाटेल तसं बोललीस आणि त्यांनी जेव्हा तुझं नाव विचारलं तेव्हा तू तुझं नाव प्रांजल असं सांगितलं. नाही हे खोटं आहे. तुम्ही त्यांना परत फोन करा आणि विचारा नक्की कोण बोललं. ते प्रांजलचंच नाव घेतील. हो गरुता पण आम्ही जेव्हा त्याला प्रांजलचा फोटो पाठवला ना तेव्हा तो फोटो पाहून तो म्हणाला की ही ती मुलगी नाही. जेव्हा आम्ही तुझा फोटो पाठवला तेव्हा तो म्हणाला की ही ती मुलगी.